हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण अजून एक नवीन ट्रायल बघणार आहोत, अजून एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे ट्रायल ऑफ अ समन्स केसेस बाय मॅजिस्ट्रेट्स. या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ट्रायल ऑफ अ वॉरंट केसेस बघितलं. ट्रायल ऑफ अ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड ऑन अ पोलीस रिपोर्ट आणि इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट. आणि आज आपण दुसरी ट्रायल बघणार आहोत, ट्रायल ऑफ अ समन्स केसेस बाय मॅजिस्ट्रेट्स. सेक्शन 251 to 259 of CRPC 1973. Summons cases are less serious in nature than warrant cases. Offense punishable with imprisonment not exceeding 2 years are generally considered as summons cases. Summons cases are tried with much less formality than warrant cases. वॉरंट केसेस 2 वर्षापेक्षा जास्त ज्या ऑफेन्सेसला शिक्षा असेल त्या सगळ्या वॉरंट केसेस. परंतु इथं काय दिलेलं आहे की नॉट एक्सिडिंग 2 years त्या सर्व समन्स केसेस. तर CRPC मध्ये समन्स केसचं मीनिंग किंवा डेफिनेशन काय दिली आहे ते बघूया आपण. समन्स केस सेक्शन 2W means a case relating to an offense and not being a warrant case. जी वॉरंट केस नसेल त्या सर्व समन्स केसेस, असं साधं मिनिंग दिलेलं आहे या ठिकाणी. आता प्रोसिजर बघूयात. प्रोसिजर फॉर ट्रायल ऑफ अ समन्स केस. फर्स्ट, explaining the substance of the accusation to the accused, 251 section. त्यामधला सब पॉइंट म्हणता येईल. when accused appears or is brought before the magistrate, the particulars of the offense shall be stated to him. Accused shall be asked whether he pleads guilty or has any defense to make. आणि तिसरा पॉइंट आहे यातलाच, it shall not necessary to frame a formal charge. पहिली जी स्टेज आहे प्रोसिजर मधली, एक्सप्लेनिंग द सबस्टन्स ऑफ द ॲक्युजेशन टू द अक्युज्ड. आरोपीला सबस्टन्स समजून सांगायचा आहे, कोणते कोणते आरोप त्याच्या विरुद्ध लावलेले आहेत. त्यानंतर प्लीड गिल्टी करणार आहे का याबद्दल देखील विचारलं जावं, किंवा कोणता त्याला डिफेन्स द्यायचा आहे का. आणि फॉर्मल चार्ज या ठिकाणी फ्रेम करण्याची गरज नाहीये. त्यानंतर सेकंड आहे कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी. सेकंड स्टेज, इफ अक्यूज प्लीड्स गिल्टी द मॅजिस्ट्रेट शॉल रेकॉर्ड द प्ली इन रायटिंग अक्यूज वर्ड्स अँड मे कन्व्हिक्ट हिम. त्यांनी जर प्लीड गिल्टी केलं तर मॅजिस्ट्रेट त्याला कन्व्हिक्शन देतील. तिसरा स्टेज आहे कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी इन अब्सेन्स ऑफ अक्यूज इन पेटी केसेस. Where summons issued under section 206 an accused desires to plead guilty and he transmitted by post a letter containing his plea and amount of fine specified in summons, magistrate may convict him in his absence and sentence him to pay fine. An amount of fine already transmitted by the accused shall be adjusted towards that fine, or accused may plead guilty through his pleader also. तिसरी जी स्टेज आहे कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी इन अब्सेन्स ऑफ अक्यूज इन पीटी केसेस. पीटी केसेसमध्ये आरोपी त्या ठिकाणी प्रेझेंट जरी नसला कोर्टामध्ये तरी मॅजिस्ट्रेट त्याला कन्व्हिक्ट करतील. अशा सिच्युएशनमध्ये काय प्रोसिजर आहे की तो जो आरोपी आहे तो काय करेल, त्याची जी प्ली आहे ती पोस्टाने पाठवेल कोर्टाकडे आणि अमाऊंट पाठवेल फाईनची. आणि मग मॅजिस्ट्रेट काय करतील, त्याला कन्व्हिक्ट करतील आणि सेंटेन्स देतील फाईन भरण्यासाठीची. आणि ती जी सेंटेन्स आहे, ती जी फाईन अमाऊंट आहे ती त्यांनी पाठवलेल्या फाईन अमाऊंटमध्ये ॲडजस्ट केली जाईल. आणि अशा वेळेस तो जो ॲक्यूज आहे तो प्लीड गिल्टी करू शकेल त्याच्या ॲडव्होकेटला, त्याच्या वकिलांना प्रेझेंट ठेवून कोर्टामध्ये. तो जरी प्रेझेंट राहिला नाही तरी चालेल या ठिकाणी. ही तिसरी स्टेज आपण पाहिली. चौथी स्टेज आहे प्रोसिजर व्हेन नॉट कन्व्हिक्टेड. आता वरच्या ज्या 2 आपण स्टेजेस पाहिल्या त्या प्ली गिल्टी केल्यानंतर काय होतं ते बघितलं.
परंतु प्लीड नॉट गिल्टी जर म्हटलं तर अशा वेळेस पुढं काय प्रोसिजर आहे? प्रोसिजर व्हेन नॉट कन्व्हिक्टेड, that is hearing both side and evidence from both side. If magistrate does not convict the accused, magistrate shall proceed to hear the prosecution and take all evidence and the accused and take all evidence. दोन्ही बाजू मॅजिस्ट्रेट ऐकून घेतील आणि दोन्ही बाजूचा एव्हिडन्स घेतील ऐकून. Magistrate may on the application of prosecution or the accused issue summons to witness to attend the court or to produce any document or other thing. जर प्रॉसिक्युशननी किंवा आरोपीकडून कोर्टाला अर्ज करण्यात आला तर मॅजिस्ट्रेट समन्स इश्यू करतील विटनेसेसचं प्रेझेंटी कंपेल करण्यासाठी किंवा एखाद्या डॉक्युमेंट्सचं प्रोडक्शन करण्यासाठी. तिसरा आहे मॅजिस्ट्रेट मे बिफोर समनिंग एनी विटनेस डायरेक्ट टू डिपॉझिट द रिझनेबल एक्सपेन्सेस ऑफ विटनेसेस फॉर अटेंडिंग द ट्रायल. एखाद्या विटनेसला समन पाठवण्याच्या आधी मॅजिस्ट्रेट त्याच्यासाठीचे जे अमाऊंट असेल, एक्सपेन्सेस जे लागतील ते डिपॉझिट करण्याचे आदेश देईल. आता 5वी स्टेज आहे ॲक्विटल ऑर कन्व्हिक्शन. इफ अपॉन टेकिंग एव्हिडन्स मॅजिस्ट्रेट फाइंड्स अक्यूज नॉट गिल्टी. एव्हिडन्स मॅजिस्ट्रेटने ऐकून घेतला दोन्ही बाजूचा आणि त्याच्यावरून न्यायाधीशांना असं वाटलं की अक्यूज इज नॉट गिल्टी, ही शॉल रेकॉर्ड द ऑर्डर ऑफ ॲक्विटल. आणि अक्यूजला जर गिल्टी हे केलं तर if he not proceed with the provisions of 325 or 360 then he may pass sentence. प्रोबेशनचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स देता येतात का, त्याचे बेनिफिट देता येऊ शकतं का, ते देखील मॅजिस्ट्रेट या ठिकाणी विचार करतील त्या गोष्टीचा देखील. मॅजिस्ट्रेट मे अंडर सेक्शन 252 or 255 convict the accused of any offence triable under this chapter, whatever may be the nature of complaint or summons. 252 और किंवा 255 खाली. 6वी स्टेज आहे नॉन अपीरियन्स और डेथ ऑफ कंप्लेनंट. आता सपोज अपियर झाला नाही, नॉट अपियर, acquit the accused or adjourn the hearing. If appear through his pleader, magistrate may dispense with attendance and proceed with the case. Above provisions shall also apply in case of death of complainant. कंप्लेनंट हा जर अपियर झाला नाही किंवा त्याची डेथ जर झाली तर काय होईल या सिच्युएशनबद्दल इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 6वा पॉईंट बघतोय आपण. जर कंप्लेनंट अपियर झाला नाही तर आरोपीला ॲक्विट केलं जाईल किंवा हिअरिंग ॲडजर्न केलं जाईल. किंवा इफ अपियर थ्रू हिज प्लीडर थ्रू जर अपियर झाला तो मॅजिस्ट्रेट मे डिस्पेन्स विथ अटेंडन्स अँड प्रोसीड विथ द केस. कंप्लेनंटची अटेंडन्स आहे ती डिस्पेन्स विथ केली जाईल, त्याला एक्झाम केलं जाईल अँड प्रोसीड विथ द केस. अँड अबोव प्रोव्हिजन्स शॉल ऑल्सो अप्लाय इन केस ऑफ अ डेथ ऑफ अ कंप्लेनंट. कंप्लेनंटची डेथ जरी झाली तरी त्या केसमध्ये देखील ही प्रोसिजर अप्लाय केली जाईल. त्याच्या प्लीडर थ्रू तो अपियर होऊ शकतो आणि केस पुढे चालू राहील. 7वी स्टेज आहे, 7वा टप्पा आहे विड्रॉल ऑफ द कंप्लेंट. ही मे विड्रॉ बिफोर द फायनल ऑर्डर विथ परमिशन ऑफ द कोर्ट. देअर मस्ट बी सफिशियंट ग्राउंड्स. मॅजिस्ट्रेट शॉल देअर अपॉन ॲक्विट द सेम अक्यूज्ड. जर फायनल ऑर्डरच्या आधी जर कंप्लेंट विड्रॉ केली कोर्टाच्या परवानगीनं, त्यानंतर मॅजिस्ट्रेट काय करतील की कोर्टाला आरोपीला ॲक्विट करतील. त्यानंतर 8वी स्टेज आहे पॉवर टू स्टॉप प्रोसिडिंग इन सर्टन केसेस. ए फर्स्ट, in a summons case instituted on a police report, JMFC may stop the proceeding at any stage without pronouncing the judgment. B, if such stoppage of proceeding is made after the evidence of principal witnesses has been recorded, magistrate may pronounce a judgment of acquittal. Third, in any other case, magistrate may release the accused and such release shall have the effect of discharge. पॉवर टू स्टॉप प्रोसिडिंग इन सर्टन केसेस आपण 8वा पॉईंट बघतोय, 8वी स्टेज बघतोय. इन अ समन्स केस इन्स्टिट्यूटेड ऑन पोलीस रिपोर्ट, JMFC मे स्टॉप प्रोसिडिंग ॲट एनी स्टेज.
समन्स केस इन्स्टिट्यूटेड ऑन पोलीस रिपोर्ट. चार्जशीट फाईल झाल्यानंतर जी समन्स केस चालेल अशा समन्स केसला मॅजिस्ट्रेट काय करतील, कोणत्याही स्टेजला स्टॉप करतील त्याची प्रोसिडिंग, जजमेंट त्यामध्ये प्रोनाऊन्स करणार नाहीत. असं जर स्टॉपेज असेल, असं जर थांबवण्याची प्रोसिजर असेल, आफ्टर द एव्हिडन्स जर ती लागू केली असेल, प्रिन्सिपल विटनेसेसचं रेकॉर्डिंग झाल्याच्या नंतर, तर मॅजिस्ट्रेट काय करतील, प्रोनाऊन्स द जजमेंट ऑफ ॲक्विटलचं जजमेंट प्रोनाऊन्स करतील. आणि इतर केसेसमध्ये मॅजिस्ट्रेट मे रिलीज द अक्युज्ड अँड सच रिलीज शॉल हॅव द इफेक्ट ऑफ डिस्चार्ज. अशा वेळेला काय होईल की ॲक्विटल ऑर्डर किंवा डिस्चार्ज, पॉवर टू स्टॉप इन सर्टन केसेस, दोन गोष्टी घडतील. 9वी स्टेप आहे पॉवर ऑफ कोर्ट टू कन्व्हर्ट समन्स केस इंटू वॉरंट केस. इन केस ऑफ ऑफेन्सेस पनिशेबल एक्सिडिंग 6 months, अशा केसेसमध्येच मॅजिस्ट्रेटला पॉवर असतील समन्स केसचं रूपांतर वॉरंट केसमध्ये करण्यासाठीचं. अकॉर्डिंग टू मॅजिस्ट्रेट, इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस द ऑफेन्स शुड बी ट्रायड इन अकॉर्डन्स विथ प्रोसिजर ऑफ वॉरंट केस. मॅजिस्ट्रेटला जर वाटलं की इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस हा जो ऑफेन्स आहे तो वॉरंट केसच्या प्रोसिजरनुसार चालवण्यात यावा, तर अशा वेळेला मॅजिस्ट्रेट काय करतील की समन्स केसचं रूपांतर हे वॉरंट केसमध्ये करतील आणि त्या पद्धतीने त्याची ट्रायल चालेल. आणि अशा वेळेला मॅजिस्ट्रेट मे रिहर द केस आणि रिकॉल द विटनेसेस, परत सुनावणी घेतील केसची, परत केस सुरुवात करतील फ्रेश, किंवा काही विटनेसेसला रिकॉल केलं जाईल. तर हे पॉवर आहेत मॅजिस्ट्रेटचे समन्स केसचं रूपांतर वॉरंट केसमध्ये करण्यासाठीचे, पॉवर ऑफ कोर्ट टू कन्व्हर्ट समन्स केस इंटू वॉरंट केस. तर अशा रीतीने आपण ट्रायल ऑफ समन्स केसेस बाय मॅजिस्ट्रेट बघितलं, सेक्शन 251 to 259 ऑफ CRPC. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समरी ट्रायल्स बघणार आहोत. 4 ट्रायलपैकी एक महत्त्वाची ट्रायल आहे, सेक्शन 260 to 265 ऑफ CRPC 1973 समरी ट्रायल्स. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमची व तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.